सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। वेलकम टू माय चॅनल। तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना। 22 सप्टेंबर सोमवारी 2025 रोजी घटस्थापना झालेली आहे। तर मी घटस्थापनेची पूजा कशी केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर माझा व्हिडिओ नक्की बघा। तर जिथे आपण घट मांडणार आहोत तिथे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि खाली स्वस्तिक काढून हळदी कुंकू टाकायचं आहे आणि चौरंग घेऊन चौरंग स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यावरती वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि तुमच्या कुळदेवीचा जो फोटो असेल तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्या। नंतर तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळाने आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे। जर अष्टदल कमळ जमत नसेल तर तुम्ही फक्त तांदूळ ठेवले तरी चालतील प्लेटमध्ये आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। 9 दिवस आपला दिवा विझला नाही पाहिजे, तर आपण दिवा ठेवायचा आहे। मोठा दिवा घ्या, त्यामध्ये तेल भरपूर टाका आणि वात जी आहे तर तुम्ही कापसाची पण घेऊ शकता किंवा मग मी कलाव्याची घेतलेली आहे, लाल धागा जो असतो त्याची घेतलेली आहे आणि दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। 9 दिवस जो आहे तर आपला दिवा विझला नाही पाहिजे त्याची काळजी घ्या आणि वरती काच ठेवली तरी चालेल दिव्यावरती। त्यानंतर विड्याच्या पानावरती आपल्याला देव ठेवायचे आहे। तर देवपूजा सकाळी करून घेतलेली आहे, तर आता फक्त देवाचे आहे मंदिरामधून देवाऱ्यामधून उचलून आपल्याला पानांवरती ठेवायचे आहे। तर तुम्ही सगळे देव ठेवू शकता किंवा मग जेवढे बसतील तुमच्या चौरंगावरती तेवढे ठेवा, बाकीचे मंदिरात स्थापन केले तरी चालतील। विड्याच्या पानावरती आपल्याला स्थापन करायचे आहे। तुमच्याकडे जशी पद्धत असेल, वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाकडे, कोणी ठेवतात कोणी ठेवत नाही पानावरती। तर आमच्याकडे आहे ते विड्याच्या पानावरती सर्व देव बसवतात। 9 दिवस देव हलवायला चालत नाही। त्यानंतर मी एक मातीचं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये माती थोडीशी खाली टाकलेली आहे, त्यावरती थोडंसं सप्तधान्य टाकलेलं आहे, परत वरून थोडीशी माती टाकायची आहे म्हणजे व्यवस्थित ते उगवेल। सप्तधान्य जे आहे ते गहू, मक्का, हरभरा, मूग, करडई, जव, राळ, तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही सप्तधान्य टाका किंवा 5 धान्य टाकतात, कोणी कोणी 9 धान्य पण टाकतात। त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे आपला, घट जो असतो तो मातीचा घट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून आपल्याला लाल धागा बांधून घ्यायचा आहे, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि कळशामध्ये हळदी कुंकू टाकून सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि घटामध्ये आपली विड्याची 5 पाने ठेवायची आहे किंवा मग आंब्याची 5 पाने ठेवले तरी चालतील। तर काहींकडे अशी पद्धत असते की त्याच्यामध्ये नारळ ठेवतात, तर आमच्याकडे जे आहे तर आमच्या सासूबाई ज्या आहेत तर पहिल्यापासून ते वाटी ठेवायचे आणि त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून कुळदेवीचं टाक ठेवत होत्या, पण आम्ही थोडं 1-2 वर्ष नारळच ठेवलं, पण वैदिक आणि शास्त्रोक्त जी पद्धत आहे तर ती हीच योग्य आहे। त्यामुळे आम्ही वाटीमध्ये थोडंसं तांदूळ ठेवायचे आणि हळदी कुंकू अर्पण करून त्याच्यामध्ये टाक ठेवायचं आहे। तर काहींकडे अशी पद्धत असते फक्त पानच ठेवतात आणि त्याच्यामध्ये पाणी टाकत राहतात। तर जशी पद्धत असेल तुमच्याकडे ती करा, पण ही जी पद्धत आहे तर ही योग्य आहे। तर हळदी कुंकू अर्पण करून फूल अर्पण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर जे आहे तर आपल्याला देवीची ओटी भरायची असते। तर एक परडी घेऊन त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज पीस ठेवायचा आहे किंवा तुम्ही साडीसुद्धा ठेवू शकता। नंतर त्यावरती थोडेसे तांदूळ किंवा तांदूळाच्या ऐवजी तुम्ही गहू पण घेऊ शकता, तसं काही नाही। तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बांगड्या ठेवायच्या आहे, टिकली बांगडीची जी पुडी भेटते ती ठेवायची आहे, आपल्याला हळकुंडाची पुडी असते त्याच्यामध्ये बदाम असतो, सुपारी 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे आपल्याला आणि हळदी कुंकू अक्षता होऊन आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ओटीची। तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करून घ्या, कारण आपल्याला 9 दिवसचे आहे तर तुम्ही 14 पाठसुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला जसं जमेल 3-3 किंवा रोजचा 1-1 अध्यायसुद्धा तुम्ही घेऊ शकता, जसा वेळ मिळेल तसा। तर आपल्याला ग्रंथाचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर मी सर्व देवींची जी आहे तर हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून पूजा करून घेतली आणि आपल्याला श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र पण आवर्जून ठेवा आणि आपल्याला नवरात्रामध्ये जे आहे तर आपल्याला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे। तर तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता, 1 वेळेला करा, 16 वेळेला करा श्रीसूक्तम म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि त्यानंतर घटावरती जे आहे तर आपल्याला विड्याच्या पानाची माळ करायची आहे। पहिल्या दिवशी जे आहे तर आपल्याला विड्याच्या पानाची माळ जी आहे ते बघा घटावरून अशी वर न्यायची आहे, म्हणजे देवांच्या वच्यावरून आपल्याला वरती न्यायची आहे माळ। तर तुम्ही 9 दिवस जे आहे तर तुम्हाला रोज माळ करायची आहे आणि
वेगवेगळ्या प्रकारची माळ करायची आहे, फुलांची, पानांची. त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरती, मातीवरती. आणि एक तुपाचा दिवा पण लावायचा आहे. आणि नैवेद्यासाठी तुम्ही फळं ठेवू शकता, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही. तर फराळाचं जे आहे तर मी भगर केली होती, तर भगर ठेवलेली आहे नैवेद्यासाठी. तर तुम्ही जे नैवेद्यासाठी बनवलं असेल ते तुम्ही ठेवू शकता देवीसाठी. शक्य असेल तर 9 दिवस उपवास करा, किंवा मग तुम्ही उठता बसता सुद्धा करू शकता, म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास करू शकता. तर त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढून घेतली, धूपदीप दाखवून आरती करून घेतली. आणि त्यानंतर सप्तशतीचे पाठ वाचून घेतले. आणि तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही नक्की सप्तशतीचं पठण करा. तर अशा प्रकारे जे आहे तर घटस्थापना झालेली आहे. तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.